स्वामी समर्थ पाठचौथ्यामध्ये सांगणार आहे की ज्या घरामध्ये पारायण केले जातात, खूप देवपूजा केली जाते आणि त्या घरामध्ये फाटके तुटके कपडे, फुटलेले भांडे, तुटलेल्या वस्तू, तुटलेल्या चप्पल वगैरे असतील, त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी वास करत नाही, लक्ष्मीचा निवास असतो आणि त्या घरामध्ये वाद विवाद तंटा होतो. आणि दुसरं कारण असं आहे, आलेल्या अतिथींचा मान सन्मान करत जा. तिसरं कारण असं आहे, ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच नांदत नाही आणि त्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा भरपूर प्रमाणात अशी नकारात्मक शक्ती प्रवेश करते. दुसरं कारण असं आहे की कोणाशी पण वाईट नका बोलू, चांगलं बोलत जा. आलेल्या माणसाचा, आजूबाजूच्या लोकांशी चांगलं प्रेमाने वागायचं, त्यांच्याबद्दल अशब्द कधी कोणाबद्दल बोलू नका, त्याच्याने पण माता लक्ष्मी नाराज होते. आपण कितीही देव केला, कितीही देवपाठ केले, त्याचा काहीच अर्थ नाही. जर कोणाबद्दल आपण वाईट बोललो तर आपल्या देवपूजा केल्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि आपल्या कुलदेवीची ती खूप सेवा करा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आवडला असेल तर